आज आपल्याला इलेक्ट्रिकल वायरिंग मधलं 17वा प्रॅक्टिकल लेआउट तयार करणे आणि मटेरियलची लिस्ट तयार करणे। आता कुठल्याही इंडस्ट्री असू दे किंवा घरामध्ये असू दे, आपण एक लेआउट तयार करतो। परवा तुम्हाला लेआउट दाखवलेला आहे। आज लेआउट दाखवल्यानंतर आज मटेरियलची यादी लिस्ट तयार करणे आणि ती यादी तयार करताना किती अँपिअर आहे, किती नग आहेत, वापरायचं कुठं, याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। एक एक आपण वस्तू घेऊ आणि त्या वस्तू कुठं वापरतात आणि काय अँपिअर असतं आणि कशासाठी वापरायचं याबद्दल आपल्याला आज डिटेल माहिती घ्यायचं आहे। परवा तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला एक रूम आहे, एका रूम मध्ये जवळजवळ 3.5 पॉईंट पाहिजे आणि गरजेनुसार कस्टमरच्या गरजेनुसार आपण पॉईंट वाढवू शकतो। तसंच इंडस्ट्री असेल किंवा अन्य त्या ठिकाणी असेल, आपण एक लेआउट तयार करून घ्यायचं म्हणून सांगितलं आणि लेआउट नुसार मार्किंग करून मटेरियलची यादी तयार करायची। तर मटेरियलची लिस्ट तयार केल्यानंतर कुठले स्विच कसं का वापरायचे, किती अँपिअरचं वापरायचं, कुठं वापरायचं याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची। आज आपल्याला पहिला जो आहे वन वे स्विच, या वन वे स्विचला एसपी स्विच असं म्हणतात। त्याला मार्ग असतो तो एकच असतो म्हणून त्याला वन वे, एकच दिशा असते म्हणून त्याला वन वे स्विच। हे मार्केटमध्ये 6 अँपिअर आणि 16 अँपिअर ह्या दोन रेंज मध्ये मिळतात। समजा आपल्या घरामध्ये जे आपण वायरिंग करतो का नाही, त्याला 6 अँपिअर स्विच वापरतो, पण पॉवर पॉइंट असेल, एखादा इस्त्रीचा पॉइंट असेल, एखादा गिझरचा पॉइंट असेल का नाही, एकच स्विच वापरायचा आहे, त्या ठिकाणी तो 16 अँपिअरचा स्विच वापरायचा लागतं। एसपी स्विच याला म्हणायचं एसपी स्विच। त्या ठिकाणी 6 अँपिअर आणि 16 अँपिअर 250 व्होल्ट यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतं। एसपी स्विच तुम्हाला कन्फर्म झालं, एसपी स्विच। त्यानंतर दुसरं जे आहे तो टू वे स्विच, ज्या ठिकाणी आपण जिना वायरिंग तुम्हाला सांगितलंय, शिकला 11वीला शिकला आपण जिना वायरिंग। जिन्यावर एका ठिकाणून दिवा चालू बंद करता आला पाहिजे, त्या ठिकाणी जिना वायरिंगसाठी टू वे स्विच वापरतात। त्याला 2 मार्ग असतात। हे स्विच बघितला त्याला एकूण 3 टर्मिनल असतात। सेंटरचा जो टर्मिनल असतो तो कॉमन टर्मिनल म्हणायचं। कुठला टर्मिनल म्हणायचं? सेंटरचा जो टर्मिनल असतो तो कॉमन टर्मिनल। असे हा स्विचला असे का असतात? 3 टर्मिनल असतात त्या ठिकाणी। हा जो आहे तो कॉमन, तिथं 2 जायचे। त्यानंतर हे जे असतं एक लागून असतं आणि हा डॉट 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 लागायचा असतो, एका बाजूला पुश केलं असतं ना। हे सुद्धा मार्केटमध्ये 6 अँपिअर 250 व्होल्ट मध्ये उपलब्ध असतात। याचा जिना वायरिंग मध्ये वापरायचं। किंवा सध्या आता बेडरूम मध्ये का नाही 2 ठिकाणून आपल्याला एखादा ट्यूब चालू करायचा आहे, एखादा फॅन चालू करायचा आहे, बेड आहे, बेड जवळ एक स्विच बोर्ड जोडलंय आणि दाराच्या लगत आपण एक स्विच बोर्ड जोडतो, तिथून ट्यूब चालू केलं, परत बेडरूम मध्ये झोपल्यानंतर समजा आपल्याला वाचायचं असेल का बाहेरचं म्हणजे हे करायचं असेल तर परत जाऊन वाचू शकतो तिथं, परत जाऊन बंद करायच्या वेळी तिथूनच बंद करू शकतो। काही ठिकाणी आता टू वे स्विच किंवा ट्यूब 2 ठिकाणाहून चालू बंद करण्यासाठी टू वे स्विचचा वापर करायचा। लक्षात त्याला असे 2 स्विच वरती 2 असे मार्क असतात। त्याला टू वे स्विच, त्याला 3 पॉइंट असतात, एसपी स्विचला 2च असतात। लक्षात एसपी स्विच आणि टू वे स्विच मार्केटमध्ये 2च त्या ठिकाणी स्विच आहेत। तिसरं जे स्विच आहे ते बेलपुश, कॉल करण्यासाठी। फक्त प्रेस केल्यानंतर तो दाबला जातो आणि त्याच्यावरनं हात काढला की तो बंद पडतो। कॉल करण्यासाठी बेलपुश इंचिंग स्विच असा, इंचिंग स्विच त्याला म्हणायचं बेलपुश। तो सुद्धा 6 अँपिअर 250 व्होल्ट मध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतो। लक्षात त्यानंतर डिमर, जो फॅन चालवा, फॅनला पूर्ण गतीनं फिरवायला आलं तर पूर्ण गतीनं तो फिरणार, 230 व्होल्ट दिल्यानंतर पूर्ण गतीनं तो फिरणार। मग त्याला कमी करायचं म्हटल्यावर काय करायला पाहिजे? बाहेरून विरोध टाकायला पाहिजे, बाहेरून विरोध टाकायला पाहिजे। मग रेग्युलेटर तुम्ही बघितला, पूर्वीचं रेग्युलेटर 1 2 3 4 5 का नाही मोठं असायचं, त्यामुळं आपण त्या रेग्युलेटरच्या साहाय्यानं बाहेर विरोध टाकून कमी करत होतो। आता इलेक्ट्रॉनिक डिमर आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक डिमर। लक्षात नाही तो डिमर त्याला म्हणायचं स्टेप डिमर, त्याला म्हणायचं स्टेप डिमर। 1 2 3 4 5 आपण फिरवून आपल्याला
पंख्याची गती जेवढे पाहिजे तेवढं ठेवून तो डिमर जोडून घेता येतो. हा झाला हा डिमर, त्याला म्हणायचं स्टेप डिमर. लक्षात. मग तो साधा स्विच टाईप पण मिळतो आणि प्लग टाईप पण मिळतो. लक्षात घ्या, स्विच टाईप पण मिळतो आणि प्लग टाईप पण मिळतो. मटेरियलची लिस्ट बघितलं की आपल्या डोळ्यासमोर कुठं काय लागणार आहे. एका खोलीचं काढलं की दुसऱ्या खोलीचं लगेच आपल्याला काढता येतंय. मग 4 खोल्याचं काढल्यानंतर जेवढं मटेरियल लागणार आहे ते एका ठिकाणी आपण नोटबुक मध्ये नोंद करायचं. लक्षात. त्यानंतर हा जो आहे तो इंडिकेटर. समजा सप्लाय आहे की नाही आहे का नाही. एखादा आपलं गिझर असेल आत किंवा पॉवर पॉइंट, आपण किचन जवळ पॉवर पॉइंट आहे, लाईट आहे आणि कधी कळणार, त्याचं अस्तित्व असल्याशिवाय कळणार आहे का. म्हणून आपल्याला डोळ्याला दिसण्यासाठी एक लहानसा राऊंड टाईप आणि फ्लॅश टाईप असे 2 इंडिकेटर असतात. ते इंडिकेटरला फेज आणि न्यूट्रल दिल्यानंतर तो इंडिकेटर असा पेटलेला दिसतो. तिथं हा इंडिकेटर वापरायचा. तोही 6 अँपिअर 250 व्होल्टचा असतो. अस्तित्व कळण्यासाठी हा इंडिकेटर वापरायचा. लक्षात घ्या. स्विचबोर्ड वरती आपण बसून बघू शकतो त्या ठिकाणी. त्यानंतर पॉवर पॉइंट. आता मिक्सरचं पॉवर पॉइंट असेल, त्यानंतर रेफ्रिजरेटरचं पॉवर पॉइंट असेल, ओव्हन असेल का नाही, आपल्या घरात म्हणजे एखादा हीटर वापरत असेल, जे 6 अँपिअरच्या पुढला करंट घेणार आहे. अँपिअर म्हणजे करंट. त्या ठिकाणी पॉवर पॉइंट पीपी, त्या ठिकाणी नोंद करताना इथं पीपी करायचं म्हणजे पॉवर पॉइंट. इथं हा स्विच आहे ना, इथं लाईट पॉइंट. फॅन असेल तर इथं डिमरला एफ, इथं 2 वे का नाही, त्या ठिकाणी 2 वे. इथं फॅन पॉइंट, त्या ठिकाणी मार्किंग करताना एफ लिहिलं की फॅन पॉइंट आहे, एल लिहिलं तर त्या ठिकाणी लाईट पॉइंट आहे, टी लिहिलं तर त्या ठिकाणी 2 पॉइंट आहे. आपण असं मार्किंग केलं की आपल्याला कळते. मग पॉवर पॉइंट काय करते, 16 अँपिअर समजा 1000 वॅटचं असेल किंवा 2000 वॅटचं ओव्हन आहे, साध्या 6 अँपिअर प्लगला तो ओव्हन चालू करू शकत नाही. कारण 6 अँपिअर स्विच कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही जर उपकरण जर समजा 7 अँपिअर 8 अँपिअर जर करंट घ्यायला तर त्याने चालणार आहे काय, नाही आहे. तसं समजा आपल्या पाण्यातली चावीला आपण मोटर जोडलेली आहे, 1 HP ची मोटर आहे, साधा स्विच जोडलं तर तो जळून जाईल. म्हणून त्याला पॉवर पॉइंटचा स्विच, पॉवर पॉइंटचा प्लग, मोठं बोर्ड करायचं. म्हणजे ते 16 अँपिअर करंट पर्यंत टिकावू शकते आणि धोका निर्माण होत नाही. म्हणून तिथं पॉवर पॉइंट स्विच वापरायचा. म्हणून त्याला पीपी असं तयार मिळते. किंवा सुट्टे सुद्धा मिळतात. सुट्टे सुद्धा स्विच बोर्ड मिळतात, सुट्टे प्लग मिळते आणि सुट्ट स्विच पण मिळते. ते खाचून समजा एक बोर्ड मध्ये आता मॉडेल आलेले आहेत स्विच बोर्ड तयार प्लास्टिकचं, तिथे सुद्धा बसवून आपण तयार करू शकतो. लक्षात. त्यानंतर अँगल होल्डर. आता ही सरफेस भिंत आहे, भिंतीवरून आपल्याला प्रकाश पडायचा आहे, असा अँगल होल्डर. तर होल्डरचे 3 प्रकार आहेत. होल्डरचे पेंडंट होल्डर म्हणजे लोंबकाळचा जो साधा होल्डर असतो. पेंडंट होल्डर म्हणजे लोंबकाळचा जो साधा, पूर्वी आपण बल्ब बसवायचा असं लोंबकाळचं, त्याला फ्लेक्झिबल वायर जोडून सिलिंग रोड मधनं काढायचं. लोंबकाळचा होल्डर असायचं, त्याला काय म्हणायचं, पेंडंट होल्डर. थोडासा अँगल असतोय त्याला अँगल होल्डर. हा फक्त भिंतीवरती बसवायचा असतो. अँगल होल्डर तो फक्त भिंतीवरती बसवायचा असतो. आणि छताला 2 प्रकारचे बसवतात, एक बॅटन होल्डर आणि सिलिंग रोज. बॅटन होल्डर आणि सिलिंग रोज. बॅटन होल्डर असं वरती हा जो बसलेला आहे तो बॅटन होल्डर, इथं असतोय तो असा अँगल होल्डर. आपल्याला किती पाहिजे, वर छताला जर बसवायचं असेल तर सिलिंग रोज. सिलिंग रोज मधनं वायर काढून आपण ट्यूब जोडू शकतोय, बल्ब जोडू शकतोय, फॅन जोडू शकतोय वायर काढून. अँगल होल्डरला, बॅटन होल्डरला आपण डायरेक्ट लॅम्प बसवू शकतोय किंवा अडॅप्टर मधनं सप्लाय घेऊन आपण ट्यूब बसवू शकतोय. म्हणजे मल्टीपर्पज त्याचा वापर दोन्ही ठिकाणी करू शकतोय. लक्षात. अँगल होल्डर, बॅटन होल्डर आणि सिलिंग रोज. अँगल होल्डर, बॅटन होल्डर आणि सिलिंग रोज. सिलिंग रोज मधनं वायर काढायचं आणि त्या ठिकाणी आपण कुठेही त्या ठिकाणी ट्यूबला कसं जोडले बघा, त्या पद्धतीनं वायर काढून 1 मीटर 2 मीटर त्या ठिकाणी घेऊन घेतो. लक्षात.